गुड आफ्टरनून फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स रूट्स कसे काढायचे आणि स्पेक्ट्रम कसं काढायचे याचे 2 एक्झाम्पल्स घेतले. आता आपण कॅरेक्टरिस्टिक व्हेक्टर्स कसं काढायचं हे बघणार आहोत. आपला अल्जेब्रा आणि ट्रिग्नोमेट्रीचा हा जो लेक्चर आहे तो 52 नंबरचा आहे. To find characteristic vectors, a characteristic vector of A corresponding to a characteristic root lambda is a non-zero solution of A minus lambda I in bracket मध्ये outside the bracket x which is equal to 0. आता आपल्याला मॅट्रिक्स दिलेली आहे 8 minus lambda minus 6 2 minus 6 7 minus lambda minus 6 2 minus 4 3 minus lambda. ही जे आहे व्हॅल्यू याच्या आधीचा जो लास्ट लेक्चर मधला एक्झाम्पल आहे ते सेम एक्झाम्पल आहे. त्या एक्झाम्पल मध्ये a मायनस लॅम्बडा i ची हीच व्हॅल्यू आहे आणि x म्हणजे x1 x2 x3 जे की व्हेरिएबल आहे, अननोन व्हेरिएबल. तर लास्ट एक्झाम्पल मध्ये आपण काय रूट्स आणले होते. लॅम्बडा इज इक्वल टू 0 म्हणजे तिथे लॅम्बडा इज इक्वल टू 0, लॅम्बडा इज इक्वल टू 3 आणि लॅम्बडा इज इक्वल टू 15 असे 3 रूट्स मिळाले होते. सोल्युशन गिवन दॅट दिलेली जी मॅट्रिक्स आहे ती आपल्याला लिहायची आहे. पहिल्या रो मध्ये 8 मायनस लॅम्बडा मायनस 6 2 मायनस 6 7 मायनस लॅम्बडा मायनस 4 2 मायनस 4 3 मायनस लॅम्बडा आणि x1 x2 x3 which is equal to 0. तर आता आपल्याला एक वेळा लॅम्बडा इज इक्वल टू 0 घेऊन कॅल्क्युलेशन करावं लागेल, एक वेळा लॅम्बडा इज इक्वल टू 3 घ्यावं लागेल, एक वेळा लॅम्बडा इज इक्वल टू 15 घ्यावं लागेल. तर पहिल्या नंबरला आपण लॅम्बडा इज इक्वल टू 0 घेऊ. कॅरेक्टरिस्टिक वेक्टर करस्पॉन्डिंग टू लॅम्बडा इज इक्वल टू 0 इज गिवन बाय या मॅट्रिक्स वरून 8 मायनस 6 2 मायनस 6 7 मायनस 4 2 minus 4 3 x1 x2 x3 which is equal to 0. आता जे काही आपण रो ऑपरेशन करणार आहोत हे रो ऑपरेशन कसं करायचं याचे नंबर ऑफ एक्झाम्पल्स घेतल्यामुळे मी फक्त इथं ऑपरेशन काय केलेलं आहे, बाकी एलिमेंट्स आफ्टर ऑपरेशन काय येतात हे तुम्ही समजून घ्या. बघा मग r1 3 मायनस r1 3 इन ब्रॅकेट मायनस 4 जर केलं तर पहिला रो जे की 8 मायनस 6 2 होतं आणि जो तिसरा रो आहे तो 2 मायनस 4 3 आहे. तर हे येईल तुम्हाला 0 10 मायनस 10. r2 जो आहे r2 3 इन ब्रॅकेट 3 जर केलं तर 0 मायनस 5 5 येईल आणि r3 मध्ये काही बदल केलेला नाही आहे. 2 मायनस 4 3 जशाला तसं राहील. x1 x2 x3 which is equal to 0. त्याच्यानंतर आपल्याला आता हा जो तिसरा रो आहे तो पहिल्या जागेवर पाहिजे आणि पहिला तिसऱ्या जागेवर पाहिजे, म्हणून r1 3 केलं आणि r2 जे आहे याला आपण -1/5 न मल्टिप्लाय केलं. त्यामुळे आपला आता मिळणारी मॅट्रिक्स अशी असेल 2 4 3 0 1 1 0 10 10 आणि x1 x2 x3 which is equal to 0. त्यानंतर r3 मध्ये जर आपल्याला हे 0 पाहिजे असेल तर r3 2 इन ब्रॅकेट -10 जर केलं आपण तर आपल्याला रिझल्ट मिळेल. पहिला रो जैसे थे 2 4 3, दुसरा रो सुद्धा सेम 0 1 1 आणि आफ्टर दिस ऑपरेशन r3 2 इन ब्रॅकेट -10 अवर तिसरा रो 0 0 0 येऊन जाईल आणि x1 x2 x3 which is equal to 0. आता हा जर विचार केला तर एचेलॉन फॉर्म मध्ये ही मॅट्रिक्स आलेली आहे आणि याच्यावरून तुम्ही x1 x2 x3 ची व्हॅल्यू सहज काढू शकता. सो दिस मॅट्रिक्स रिड्यूसेस टू 2x1 4x2 3x3 which is equal to 0. दुसऱ्या रो वरून x2 x3 is equal to 0 किंवा x2 is equal to x3. This implies 2x1 which is equal to हे मायनस आहे, राईट हँड साइडला गेल्यावर 4x2 होईल, परंतु x2 इज इक्वल टू x3 आहे
म्हणून आपण इथे x3 लिहिलं आणि मायनस 3 टाइम्स x3 विच इज इक्वल टू 4 मायनस 3 म्हणजे 1 दॅट इज x3 अँड x2 इज इक्वल टू x3 तर आपण यूज केलेलाच आहे आणि यावरून x1 ची व्हॅल्यू विच इज इक्वल टू 1/2 x3 अँड x2 इज इक्वल टू x3. आता कॅपिटल X इज इक्वल टू आपल्याला काय करायचं आहे की इथे टेकिंग x3 इज इक्वल टू सम स्केलर 2k घेतला आपण कॉमा वी फाइंड x3 इज इक्वल टू जर 2k घेतलं तर काय होईल हो, काय होईल x3 इज इक्वल टू 2k. इथं जर 2k लिहिलं तर इथं येईल x2 इज इक्वल टू 2k राईट. आणि इथे काय येईल मग, इथं काय येईल x3 ची व्हॅल्यू 2k म्हणजे 2 विल बी कॅन्सल x1 इज इक्वल टू k म्हणजे x1 इज इक्वल टू आलं k, x2 इज इक्वल टू 2k आणि x3 इज इक्वल टू ऑल्सो 2k कारण की x3 इज इक्वल टू x2 आहे म्हणजे x3 इज इक्वल टू 2k. यस के काढल्यामुळे आपल्याला काय मिळेल, के आउटसाइड द ब्रॅकेट काढल्यामुळे 1 2 2 आणि हेन्स फॉर डिफरंट व्हॅल्यूज ऑफ के, हेन्स फॉर डिफरंट व्हॅल्यूज ऑफ के कॉमा वी हॅव डिफरंट कॅरेक्टरिस्टिक वेक्टर ऑफ मॅट्रिक्स A करस्पॉन्डिंग टू द कॅरेक्टरिस्टिक रूट लॅम्बडा इज इक्वल टू 0. मित्र हो, हे लॅम्बडा इज इक्वल टू 0 साठी आपण कॅरेक्टरिस्टिक वेक्टर्स काढलेले आहेत. असं आता लॅम्बडा इज इक्वल टू 3 साठी असंच करावं लागेल, लॅम्बडा इज इक्वल टू 15 साठी सुद्धा. नेक्स्ट एक्झाम्पल 2. फाइंड द कॅरेक्टरिस्टिक रूट्स अँड द असोसिएटेड कॅरेक्टरिस्टिक वेक्टर्स ऑफ द मॅट्रिक्स A विच इज इक्वल टू मॅट्रिक्स फॉर्म मध्ये पहिल्या रो मध्ये 8 -6 2, दुसऱ्या रो मध्ये -6 7 -4, तिसऱ्या रो मध्ये 2 -4 3. सोल्युशन गिवन मॅट्रिक्स इज A इज इक्वल टू मॅट्रिक्स फॉर्म मध्ये पहिला रो 8 -6 2, दुसरा रो -6 7 -4, तिसरा रो 2 -4 3. and identity matrix I which is equal to matrix form मध्ये 1 0 0 0 1 0 0 0 1. hence लॅम्बडा I म्हणजे आता लॅम्बडानी each and every एलिमेंटला आयडेंटिटी मॅट्रिक्स मधल्या मल्टिप्लाय करायचं, मग होईल ते मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लॅम्बडा 0 0 0 लॅम्बडा 0 0 0 लॅम्बडा. आता कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन साठी आपल्याला या A मॅट्रिक्सचं आणि मायनस लॅम्बडा I असं करावं लागेल आणि त्याचं मॉड घ्यावं लागेल. सो दिस इम्प्लाइज A मायनस लॅम्बडा I विच इज इक्वल टू 8 मायनस लॅम्बडा -6 2 -6 7 मायनस लॅम्बडा -4 2 -4 3 मायनस लॅम्बडा. हेन्स डिटर्मिनंट मध्ये A मायनस लॅम्बडा I विच इज इक्वल टू डिटर्मिनंट मध्ये 8 मायनस लॅम्बडा -6 2 -6 7 मायनस लॅम्बडा -4 2 -4 3 मायनस लॅम्बडा. आता हे डिटर्मिनंट आपल्याला सहज सोडवता येते. मग याचं कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत. 8 मायनस लॅम्बडा इन ब्रॅकेट हा कॉलम गेला हा रो गेला 7 मायनस लॅम्बडा इंटू 3 मायनस लॅम्बडा मायनस हे मायनस मायनस प्लस आणि -60 त्याच्यानंतर +6 इन ब्रॅकेट हा कॉलम जाईल हा रो जाईल -6 इन ब्रॅकेट 3 मायनस लॅम्बडा मायनस मायनस +8 +2 हा कॉलम जाईल हा रो जाईल -6 इंटू -4 24 -2 इन ब्रॅकेट 7 मायनस लॅम्बडा. आणि मग आता हे मल्टिप्लिकेशन मी काही सांगत नाही,
तुम्हाला सहज मल्टिप्लिकेशन करता येते. ईच अँड एव्हरी टर्म, ईच अँड एव्हरी ब्रॅकेट यू शुड मल्टिप्लाय अँड आफ्टर कॅल्क्युलेशन अँड सिम्प्लिफाईंग द रिझल्ट विच इज इक्वल टू मायनस लॅम्बडा क्यूब प्लस 18 लॅम्बडा स्क्वेअर मायनस 45 लॅम्बडा. Hence, the characteristic equation is mod a minus lambda I which is equal to 0. किंवा ही जे पॉलिनॉमियल आपण काढलेली आहे मायनस लॅम्बडा क्यूब प्लस 18 लॅम्बडा स्क्वेअर मायनस 45 लॅम्बडा विच इज इक्वल टू 0. मायनस साईन जर मल्टिप्लाय केलं तर लॅम्बडाचा क्यूब मायनस 18 लॅम्बडा स्क्वेअर प्लस 45 लॅम्बडा विच इज इक्वल टू 0. तिन्ही टर्म मध्ये लॅम्बडा असल्यामुळे तुम्ही लॅम्बडा कॉमन काढू शकता. दिस इम्प्लाइज लॅम्बडा इन ब्रॅकेट लॅम्बडा स्क्वेअर मायनस 18 लॅम्बडा प्लस 45 विच इज इक्वल टू 0. याचं जर कॅल्क्युलेशन केलं आपण फॅक्टर पाडले तर 15 3 जा 45 दोन्ही याला मायनस मायनस जर साईन दिलं तर मायनस 18 येऊन जाईल आणि तुम्हाला फॅक्टर मिळेल. पहिला फॅक्टर ऑलरेडी आहे लॅम्बडा मायनस 0, दुसरा फॅक्टर लॅम्बडा मायनस 3, तिसरा फॅक्टर लॅम्बडा मायनस 15 विच इज इक्वल टू 0. आणि मग याचे रूट्स मिळाले आपल्याला. हेन्स इट्स रूट्स आर 0, 3, 15 आणि हेन्स द कॅरेक्टरिस्टिक रूट्स ऑफ द मॅट्रिक्स ए आर 0, 3, 5. मित्र हो, हे जे एक्झाम्पल्स आहेत असं एक्झाम्पल तर तुम्हाला या वर्षीसाठी विचारणार नाही, कारण की हे थेरॉटिकल मध्ये अशा पद्धतीचे एक्झाम्पल विचारले जातात. पण कॅरेक्टरिस्टिक रूट्स ऑफ दिस मॅट्रिक्स इज हे तुम्हाला विचारू शकतात अशा पद्धतीने. त्यामुळे कोणताही एक्झाम्पल आपल्याला सोडता कामा नये. तुम्हाला ते प्रॅक्टिस करावंच लागणार आहे. मी 2-4 एक्झाम्पल घेत जाईल, बाकीचे तुम्हाला करायचे आहे. आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.